वातावरण बघा कसला झाला बघा. आता डंगळी जाऊ. आज पाऊस जरा कमीच असं वाटतं. तर मित्रांनो कशा असतं, तर मी कोकणी अप्पू तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे. तर मित्रांनो आज ना रविवार पाठी सोमा आणि सोमान पिशवी एक घेतली ना कसली आहे ते सांगतोय. तर आपली बाळी आहे ना ही बघा पाठी का दुसरं रविवार आहे चरूक घेऊन जातो. तर आज जरा टॉपला जायचा म्हणजे आपल्या म्हातारे मुळाक जुने आपले सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत आहे की म्हातारे मुळाक म्हणजे खय. तर कोपटी जरा दुरुस्त करूच्या थैली. तर बघूया कसं काय व्हिडिओ होता तो. बऱ्याच दिवसांवर येण्यात दम लागता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन सबस्क्राईब करा. चला तर जाऊया आता पुढल्या प्रवासात. तर आपण आता हो डंगळीत आणि गेल्या रविवारी बाळीक वाट दाखवलेलं आहे त्या मानाने ते आता त्याच वाटेने चालत आहे बघा. रशी घेतलं आहे कारण कसं माहिती आहे आपलो जो बैल होतो तर त्याची सवय लागलेली आहे का. तर ती आता त्याला स्वतः आहे तो आपलो बैल मेलो हे अजूनपर्यंत साऊक नाही होतंय. अरे मेला कचरा. तर त्याच्यामुळे ती आणि जरा भुचकट धावत राहता म्हणून रशी आणले. तर बघूया कसं काय व्हिडिओ होता तो. पाठी हा सोहम आणि सोहमान कागद आणि 2 नेट घेतल्यानं आणि मी बॅग घेतले. चलो आता मुकुळा खालसून मंदिर वगैरे दिसतात दाखवते. ये बाळी ये. हे बघा हे आपल्याकडे घरात दिसतात. चल वरतडे आणि त्या बघा मंदिर तडे. बाळी थांबत नाही त्याच्यामुळे नंतर सोन दाखवलं असते. आता कसं विजयाची म्हशी वगैरे येईल ना त्यांचं वास येईल ना त्यामुळे ते त्यांच्यासोबत जाता. आता हे विजयांच्या म्हशी येते बघा आणि बाळी आहे ते का चाराक बघणार आहे कशा काय माहिती. हो चराक तसं पण ह्या मात्र काय नाही एवढं तोंडात गाव नाही एवढे. नाताकावर गेलो वाटतं त्या डोंगरांपर्यंत आपल्याला जाऊचा. तकडे अमया पाठी सोहम घाम बघा काय इलो होतो बऱ्याच दिवसांवर इलो ना त्याच्यामुळे. तर अजून आपल्या 2-3 चढाव उतार चढान जाऊचा. रडवायचा आता बाळी चरता आहे बघा. तर मित्रांनो हे बघा आता आपण खडकाच्या मॅटर दिलं अकडे अमय आणि अकडे शाळा वगैरे आहे समीर दादांची हे बघा आणि अकडे कुत्रे भांडतात. आता ह्याच्यावर वर जाऊचा. नवीन कुत्रे आहेत ना त्याच्यामुळे ते भांडतात जरा. आणि हे बघा आपली म्हातारी डोंगरी आणि तो आपलं सोनगड आणि आपण आता टोका म्हणजे टोपी एक आहे बघा. ह्यासून सगळा दिसत आहे बघा. देऊळ आपली घरातकडे खाली आहेत आणि हे माती चढण आम्ही वर येऊ बघा. आता चरता काय मशीनसोबत. तर मित्रांनो आपण आता येलो टॉपला म्हणजे आपल्या मातीवर. म्हाताऱ्या मुळाक बोलतो होतो बघा ही म्हातारी आणि आपण त्याच्या मुळाकच ही खोपटी दुरुस्त करूची. तर नेट वगैरे बांधून घेतलं. ही गपरे नेट वगैरे बांधून घेतलं. तर आता काय बघा हडे पाट्या विजय सोहम आणि अमे असा कायसा चालला करूचा. तर मित्रांनो बघा आता बाळीक बांधलेलं आहे तर ती आता सोडून घातली. समीर दादांची गाय गिर जातीची दुधाक 1 नंबर तर आता सोडून घातले. थोडीशी भीती वाटतं कारण मशीन तू जर राहता पण ती बोकळात वगैरे तर भीती वाटतं बाकी काय नाही. तर बघूया कसा काय तर सोडून घातलं आणि आता मी खोपट्याचं काम करू जातो. भाकरी वगैरे खाल्लं. एका बाजूचाच कागद बांधला आहे बघा हडे. ह्या बाजूक जरा पुराक नाही तो उद्या सकाळी आता का बांधतलो. तर आता विजयची ढोरा गेलेत तडे
तर मित्रांनो विजयची ढोरातडे गेली आहेत आणि आता वाजले 12:45 आणि हे बघा एका पाकडे कागद पुरलं तो त्या बाजून फतोरं लावलं कारण ती थंय चूल असताना थंय वावजड बसता आपली बाळी पाटी आहे ती बघा तडे आणि ह्या बाजूक उद्या नाता का कागद लावतलो असा घराकडे पण तो म्हटला ह्यो पुरात असं वाटलेलं आमका. तर आता जाऊया थोड्या वेळान. आता रानभाजी काढू जातो म्हणजे भारंगीची. तर नाता का बोललो म्हणजे माका माहिती होती ही जागा तर म्हटलं इली की नाही फिक्स माहीत नव्हता. तर पाठी सोमा पेपेत्रा घेऊन येलो काय ना काय टाइमपास करता. तर आपली गाय तकडे चरता पाठीमागे खोपटेकडे बघूया भेटता की नाही. काढ बघा कसला कोय तो आणलो का उगाच पाठसून येतले. आ थांब बघतोय. तर मित्रांनो हे बघा ही भारंगीची भाजी आहे. भारंगीची का पत्रीची मला फिक्स माहित नाही. तर आता काढूया थोडीशी काढलेलं आहे मी खाली टोपी एक. तर आता होय काढता हे बघा ही मोठी मोठी आहे. तर ही मुळ्याच्या भाजीसारखी दिसता. काय काय लोक म्हणतात ती मुळ्याचीच भाजी आहे पण मुळ्याची भाजी नाही. तर आता रानभाजी खाऊ ना पावसात मजाच होता. पावसाळ्यात हीच मजा असता राखण्यांची आमची. घराकडे घेऊन जायची गाय तकडे आंबारता आम्ही हडे येलो म्हणा. पाठी बघा त्याच्या पायाकडे. तर मित्रांनो आपण आता घरात चाललो. भाजी वगैरे काढून झाली अशी पोटात घातले. पिशवी नाही आपल्याकडे सोमा जातलो दुसऱ्या वाटे. तर आता ना विजयांचे म्हशी पुढे गेले ना त्याच्यामुळे गाय जरा धावता. विजयांचे म्हशी पुढे गेले त्याच्यामुळे म्हणून आज रशी ताणून धरले. तर आता तुमकडे आहे ना जरा आवाज थांबली ना का मग दाखवते. वाटर गेलो आणि विजयांचे म्हशी गावले आणि आता गप झाली. आता वरसून टराटच जिल्ली कुंडरावल्या ना आमका बरी. चल बाळी चल आता घराक जाऊया. बघा आता येलो घराकडे पांदीत हो अजून. आणि आज बघूया की गाय बरोबर पांदीसून आपल्या वाड्याकडे जाता की नाही. हे बघा रशी अजिबात कोणी धरूक नाही. हे बघा रशी पाठसून सोडलेली आहे फक्त म्हणजे कसा खैतरी बाजूक गेली तर धरूक फक्त बाजूक धरूक बाकी काय नाही. तर बघूया आता कशी काय जाता ती. इथपर्यंत तरी सोय नेली खय हडेतडे वळख नाही. आता बघूया काय करता. पावसान पण हजेरी लावल्या ना आता. पाऊस नुकतोच येलो आज बरं होतं. काय गे शेर पाय फोडला आणि तिनं वाढल्या. आता खरं टास्क आता कोंबडा धरल्या आणि मांजऱ्या आता होते मांजर मांजरान कोंबडा धरल्या. समोर शिशा वाटली. थांब नको नको थांब तो नको. भाई वाड्यात आता बघूया आता खरा कारण हडे जाताना चराक ह्या बाजू त्या वाप्यांकडे समऱ्यांच्या.
अक्करच्या समाधानाची यंदा करूच नाही का? त्याला नेत. चल बाळे. मिशन सक्सेसफुल. अजून नाही. आडत दिसतं का बघू. हां पॉट भरला म्हणजे वाड्यात जात तरी तशी आता खाई जायची नाही मग. वाढत गेली सांग मला. शबास गेली आरामात वाड्यात गेली. चल पुढल्या राख येते मी. ही बघा बाळी आपली आरामात वाड्यात इलेली हा. आता तिका बांधूया. कारण आताच शिलय गायकडसून हातपाय वगैरे धुतलंय आणि भाजी काढलंय. तर भाजी केवढी म्हणजे किती गावली ती दाखवतात तुमका. सुपात काढून घेतलंय भाजी. ही असा भांगीची भाजी म्हणजे थोडी मोठी मोठी पण गावली आहे. दाखवते बघा. ही बऱ्यापैकी साईज आहे. ही बघा ही म्हणजे बरेचसे लोक बोलतात की ही मुळ्याचीच भाजी आहे, पण ही मुळ्याची भाजी नाही, भांगीची भाजी बोलतो त्या का. मित्रांनो बघा आता पावसानं हजेरी लावले ना घराकडे येलो आणि बऱ्यापैकी आज पाऊस नाही होतो मातीवर, त्याच्यामुळे खोपटीचा काम चांगला झाला. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा, लाईक करा आणि आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. चला तर मग बाय बाय.